एक म्हणजे ही निवडणूक आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे। विषय जे आहे ते देश स्तरावरचे आहे। अस्मिता जी आहे ती राष्ट्रीय अस्मिता आहे आणि तुम्ही मी जे काम करायचंय ते त्या अनुषंगाने करायचंय। महायुतीचा उमेदवार अर्चना आहे, बरोबर आहे, चिन्ह घड्याळ आहे, हे खरं आहे, परंतु उमेदवार आहे तो महायुतीचा आहे आणि येणाऱ्या 30 तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आवर्जून प्रचारासाठी धाराशिवला येत आहेत। माहिती सगळ्यांना फक्त मोदी साहेब येत आहेत, त्यामुळे महत्व कशाला आपण समजून घ्यावं ही कळकळीची विनंती आहे। दुसरा मुद्दा, आपण 7 तारखेच्या मतदानाच्या अनुषंगाने थोडंही गाफील राहून चालणार नाही। सरांनी सगळं सांगितलंय, माझी नम्रतेची एवढीच विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपण कृपया वेळ द्या, व्यवस्थित अतिशय ताकदीने आपल्या बूथमध्ये मताधिक्य राहील याची कृपया आपण काळजी घ्या। आणि तिसरा मुद्दा, आपला खासदार आल्यानंतर, आपलं सरकार केंद्रात आल्यानंतर जे काही केलं जाईल ते नेत्यांना विश्वासात घेऊन नेते जे सांगतील त्या पद्धतीनेच केलं जाईल हा शब्द देखील मी आवर्जून आपल्याला देतो। परंतु जे काही ठरलंय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर, आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या समोर ते सर्व तंतोतंत पाळलं जाईल। शिवसेनेच्या बाबतीत, शिवसैनिकांच्या बाबतीत, त्यांच्या अस्मितेच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड होणार नाही। जो सणांचा शब्द आहे, ही भूमिका आहे, त्याचं पालन करण्याचा शब्द मी देखील आपल्याला देतो।